विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. लोकसभेनंतर विधानसभेची लढाई सुरू होणार असून दिवाळी आधीच फटाके फुटणार असल्याचे म्हटले जात आहे. भाजपच्या आमदाराने नाल्याच्या कामावरून पालिका अधिकाऱ्याला दम देत फाईलच गटारात टाकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कांदिवली पश्चिमेत भाजपचे आमदार योगेश सागर यांनी अधिकाऱ्यांना शिवीगाळ करत दमबाजी केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यावरून आता राजकारण पेटले आहे. योगेश सागर यांनी पालिका अधिकाऱ्याची फाईल थेट गटारात टाकल्याचे व्हिडिओत दिसत आहे. अशा प्रकारे अधिकाऱ्यांना दमबाजी आणि शिवीगाळ करणे योग्य नाही. उत्तर मुंबईत खासदार यांचा, आमदार यांचा आणि नगरसेवकही यांचे, तरीही यांची कामे होत नाहीत. पालिका अधिकारी यांचे ऐकत नाहीत, तर हे मुख्यमंत्र्यांचे अपयश असल्याची ही खोचक टीका शिवसेनेचे उद्धव गटाचे नेते विनोद घोसाळकर यांनी केली. भाजपचे आमदार योगेश सागर यांनी पालिका अधिकारी आणि कंत्राटदारांना दमदाटी आणि शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत योगेश सागर यांनी अधिकाऱ्यांची फाईल नाल्यात टाकल्याचे दिसत आहे. त्यावर आता ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर यांनी टीका केली. आम्ही हा व्हिडिओ पाहिला आणि तो अतिशय आक्षेपार्ह असून पालिका अधिकाऱ्यांचे खच्चीकरण करणारा असल्याचे घोसाळकर यांनी म्हटले आहे. उत्तर मुंबईमध्ये खासदार बीजेपीचेच, आमदार बीजेपीचेच, नगरसेवक बीजेपीचेच, तरी तुमचे काम होत नाही म्हणून तुम्हाला शासन चालवता येत नाही हे स्पष्ट होतंय असेही घोसाळकर यांनी म्हटले आहे. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल, नेहरू नगर, सोलापूर. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.